हॅलो एव्हरीवन, नमस्कार 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 मित्रांनो. ओके, तर आपण आलोय आता डे 1च्या तिसऱ्या व्हिडिओला. डे 1 व्हिडिओ 3. तर मी तुम्हाला एक छोटासा क्वेश्चन करतो आणि तो क्वेश्चनचा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. येस, तुम्हाला असं कधी वाटलंय का की मी चांगले पैसे कमवतो? येस, चांगले पैसे कमवतो तरी पैसे टिकत नाही, किंवा माझ्याकडे पैसे तर आहेत पण काहीतरी खर्च करण्याची इच्छा होते, किंवा इन्व्हेस्ट करायचं आहे पण भीती वाटते. जस जर असं होत असेल तुमच्यासोबत, जर तू असंच होत असेल, तर समस्या तुमची इन्कम नाहीच, तर समस्या आहे तुमच्या मनी सायकोलॉजी मध्ये. येस, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण पैशाबद्दलच्या सर्वात मोठा सिक्रेट समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मी दीपक करचाल, तुमचा फायनान्स कोच. आतापर्यंत आपण फायनान्शियल सक्सेसच्या आपण व्हिडिओ 2 मध्ये आपण 6 कोर पिलर्स बद्दल शिकलेले आहोत. पण आज आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे जी जी तुमच्या फायनान्शियल सक्सेसच्या मागे किंवा अपयशा मागे असते, आणि ती म्हणजे तुमच्या पैशाबद्दलचे विचार. येस, पैशाबद्दलचे विचार. बहुतेक लोकांना वाटते की पैसा हा गणिताचा विषय आहे, पण खरं काय आहे? पैसा हा बिहेवियरचा विषय आहे. तुम्ही काय विचार करता, कसे निर्णय घेता आणि पैशांशी कसं वागता, यावर तुमचं फायनान्शियल फ्युचर ठरते. येस, मी तुम्हाला 2 लोकांची गोष्ट सांगतो. गोष्ट खूप सिंपल आहे, तुम्हाला लगेच समजणार आहे. समजा की 2 मित्र आहेत. 2 मित्रांचे एकाचं नाव आहे राहुल आणि दुसऱ्याचं नाव आहे अमोल. दोघेही एकाच कंपनीत काम करतात आणि दोघांना सॅलरी पण सेम आहे. त्या दोघांना सॅलरी आहे 50,000 रुपये. येस, राहुलला बोनस मिळाला. येस, कंपनीमध्ये जॉब करतो तर आपल्याला बोनस पण मिळतो. तर राहुलला पण बोनस मिळतो, दोघांनाही बोनस मिळतो. राहुलला बोनस मिळाला की तो नवीन मोबाईल घेतो. एखादी ऑफर दिसली की तो एक काहीतरी खरेदी करतो. क्रेडिट कार्डचा वापर करतो. महिन्याच्या शेवटी मात्र त्याची सेव्हिंग आहे, ते सेव्हिंग मात्र झिरो राहते. आणि दुसरीकडे अमोल, दुसरा मित्र, आणि अमोलला पण सेम सॅलरी 50,000 रुपये. पण तो आधी काय करतो, सॅलरी सॅलरी आली की आधी तो सेव्हिंग करतो आणि नंतर खर्च. तो SIP सुद्धा करतो, इमर्जन्सी फंड सुद्धा तो तयार करतो. आणि दोघांची इन्कम सारखी असून मात्र दोघांची सॅलरी सारखीच असली तरी दोघांचे रिझल्ट मात्र वेगवेगळे आहेत. का? का त्याचं कारण म्हणजे तुमचं कारण इन्कम आहे, इन्कम सारखीच आहे, पण दोघांची सायकोलॉजी आहे वेगवेगळी. येस, मनी सायकोलॉजी आहे ते दोघांची वेगवेगळी. एक सतत खर्च करतो, तर दुसरा सेव्ह कसं होईल, इन्व्हेस्ट कसं होईल, त्याच्याकडे तो लक्ष देतो. तर यात जो रिझल्ट दिसत नसला तरी तो लॉंग टर्म मध्ये, समजा 10 वर्षाचं जरी उदाहरण घेतलं, तर 10 वर्षात जो अमोल आहे, तो अमोल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी अमोल आहे. जो सेव्ह करतो, येस, त्याचं एक कॉर्पस तयार होईल. परंतु तो पहिला मित्र आहे राहुल, त्याच्याकडे काही राहील का? तर नाही, त्याच्याकडे काही राहणारच नाही. तो ज्या ठिकाणी आता आहे तो 10 वर्षानंतरही तिथेच राहील. आणि कदाचित तो कर्जाच्या मागे पण कर्ज त्याच्यावर असू शकते. आता बघा, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एक सर्वात मोठी चूक होते. चूक म्हणजे लोक म्हणतात पैसे जास्त मिळाले की सेव्हिंग सुरू करू. पण सत्य काय आहे? सेव्हिंग ही इन्कमवर अवलंबून नाहीच. सेव्हिंग ही तुमच्या हॅबिट्सवर अवलंबून आहे. जो माणूस 20,000 रुपये मध्ये सेव्ह करू शकतो, तो 1 लाख जरी त्याच्याकडे आली तर ते 1 लाखामधून सुद्धा तो सेव्ह करेल. परंतु जो 20,000 मध्ये पण सेव्हिंग करत नाही, त्याला किती पैसे आणलं, म्हणजे 1 लाख रुपये दिले तर तो सेव्हिंग करणार नाही, 1 करोड सुद्धा त्याच्याकडे दिले तर तो सेव्ह करणार आहे. कारण त्याची सायकॉलॉजी म्हणजे त्याच्या मनी म्हणजे पैशाबद्दल त्याचे विचारच तसे आहेत. म्हणजे सेव्ह कसं करायचं त्याच्या माइंडमध्ये नाहीच.
आणि याच्यामुळेच फायनान्शियल सक्सेसची सुरुवात तुमच्या अकाउंट मधून नाही तर तुमचे त्या माइंडसेट मधून होते. येस, मी तुम्हाला एक पॉवरफुल वाक्य सांगतो. वेल्थ इज व्हॉट यू डोंट सी. म्हणजे लोकांना नवीन कार दिसते, नवीन मोबाईल दिसते, महागडे कपडे दिसतात, पण जे वेल्थ आहे वेल्थ कधीच दिसत नाही. आणि बँक बॅलन्स दिसते का? बँक बॅलन्स पण दिसत नाही. इन्व्हेस्टमेंट दिसत नाही, म्युच्युअल फंड दिसत नाही, इमर्जन्सी फंड सुद्धा दिसत नाही. आणि खरे श्रीमंत लोक आहेत ते अनेकदा आपण पाहतो ते साधे दिसत असतात. ते कधीच आपली आयडेंटिटी असं दाखवत नाही. ते नॉर्मली जसं साधे माणसं असतात तसेच श्रीमंत लोक दिसत असतात. आणि हाच जो कारण आहे तो इम्प्रेस करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करण्यावर ते विश्वास ठेवतात. आणि हाच खूप मोठा फरक त्यांच्यामध्ये असतो. येस, तुम्हाला पण असं वाटते का? येस, वाटत असेल. पण नेमकं कशाबद्दल, कसे ते राहतात, कसे काय मॅनेज करतात हे आपल्याला माहितच नाही. आता हे बघा, मी तुम्हाला एक 3 प्रश्न विचारणार आहे. त्या 3 प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्याकडेच बघा. हे प्रश्न तुमचे फायनान्शियल फ्युचर मात्र बदलू शकतात. बघा, पहिला क्वेश्चन आहे, माझी पैशांबद्दलची सर्वात मोठी चुकीची समजूत कोणती आहे? तुम्ही स्वतःला विचारा. इन्व्हेस्टिंग म्हणजे गॅम्बलिंग आहे असं तुम्हाला वाटते? असं तुम्हाला नाही, असं भरपूर लोकांना असं वाटत असते. मी कधी श्रीमंत होऊ शकत नाही असं त्यांना वाटते. माझ्याकडे सेव्हिंग साठी पैसेच उरत नाही. तर बघा, अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या मनात राहतात. तर बघा दुसरा, मी भावनेच्या भरात सर्वात जास्त पैसे कुठे खर्च करतो? हा क्वेश्चन सुद्धा खूप मोठा महत्वाचा ठरतो. बघा, आपण आपल्याकडे पैसे असले तर ऑनलाईन शॉपिंग करत असतो, फूड डिलिव्हरी, फॅशन, वेगवेगळे मोबाईल. आपल्याकडे मोबाईल असतात, परंतु आपल्याला नवीन नवीन मोबाईल वापरण्याची सवय लागते. आपल्याला गरज नसताना आपल्याकडे मोबाईल आहे तरी पण दुसरा मोबाईल घेतो आपण. म्हणजे आपण एक प्रकारचे शो ऑफ करत असतो. म्हणजे आपल्याला स्टेटस आपल्याला लोकांना दाखवतो की नाही खूप मी मोठा आहे. पण रियालिटीमध्ये तसं आहे का? तर मग तसं नाही. तर बघा, तिसरा क्वेश्चन काय आहे, माझ्या कुटुंबाची सर्वात मोठी गरज कोणती आहे? आर्थिक गरज कोणती आहे ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. जसं इमर्जन्सी फंड आहे, इन्शुरन्स आहे. जशी आपल्याला कुटुंबाची सेक्युरिटी आहे, ते सेक्युरिटी खूप महत्वाची आहे. जर आपण कमवत असणार, आपल्यावर डिपेंड सर्व कुटुंब असेल, तर आपल्याला इन्शुरन्स घेणे खूप महत्वाचे ठरत असते. जसं हेल्थ इन्शुरन्स असो किंवा टर्म इन्शुरन्स, हे दोन्ही इन्शुरन्स असणे खूप महत्वाचे ठरत असतात. जसं की आणखी मुलांचे शिक्षण, मुलांचे शिक्षण साठी पैसे खूप महत्वाचे असतात. कारण की आपण तो डिले करू शकत नाही. मुलाचं शिक्षण आहे, असं म्हणू शकत नाही की नाही या वर्षी आपल्याकडे पैसे नाहीत तर 2 वर्षानं की 1 वर्षानंतर आपण शिक्षण सुरू करू. तर नाही, असं आपण करू शकत नाही. त्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग, आपण रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करायला पाहिजे. आपण रिटायरमेंट झालं तर आपल्याकडे पैसे कुठून येणार? येस, आपल्याकडे पैसे म्हणजे खर्च करायला राहणार की नाही याचा खूप मोठा विचार येतो. तर त्यासाठीच आपल्याला आधी फायनान्शियल प्लॅनिंग खूप महत्वाचे आहे. तर बघा, हे क्वेश्चन तुम्हाला स्वतःला विचारला तर तुम्हाला एक आरसा दिसेल ना. त्या आरशात तुम्हाला स्वतःला बघायचे आहे, की स्वतःला प्रश्न विचारा की मी पुढील 5 वर्षात मी असाच राहिलो तर काय होईल? माझी फायनान्शियल लाईफ कशी असेल? प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल असू शकते ना, आहेच. पण ग्रोथ नेहमी या ट्रूथ मध्ये मुळेच होते. मित्रांनो, फायनान्शियल फ्रीडम आहे. फायनान्शियल फ्रीडम एका दिवसात मिळतच नाही आणि हे शक्य पण नाही. पण प्रत्येक मोठा बदल प्रत्येक विचारापासून सुरुवात होते. आज आजचा व्हिडिओ हा पैशांबद्दलचेच तुमचे जुने विचार बदलण्यासाठी आहे. कारण जोपर्यंत विचार बदलत नाही तोपर्यंत रिझल्ट बदलू शकत नाही आणि बदलतही नाही. म्हणून तुम्हाला एक ऍक्शन घ्यायची आहे. आता ऍक्शन काय आहे? तुम्ही लगेच काय करा, लगेच नोटबुक काढा. तुमच्याकडे नोटबुक असेल, नोटबुक मध्ये 3 प्रश्न लिहा. त्यांची उत्तरे तुमच्याकडेच आहेत आणि त्याची उत्तरे पण द्या.
आणि तुमचे 3 टॉप लर्निंग पण लिहा. नेमकं तुम्ही आज काय शिकलात, या व्हिडिओमध्ये काय शिकलात. तर आजचा हा टास्क तुमचा स्किप करू नका, कारण हा आजचा टास्क तुमचा सेल्फ अवेअरनेस वाढवेल. म्हणजेच आजपर्यंत तुम्ही विचार केला नव्हता, पण आता तुम्हाला विचार करायचा आहे, त्यावर ऍक्शन घ्यायचं आहे. आणि ऍक्शन, जे ऍक्शन घेतात तेच समोर जातात, आणि ऍक्शन घेतल्याशिवाय बदल घडत नाही. तर तुम्हाला असा बदल घडला किंवा तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज मला माझ्याबद्दल एक नवीन गोष्ट समजली. आता ती नवीन गोष्ट काय समजली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि सर्वात मोठं काय आहे, सर्वात मोठी ऍक्शन म्हणजे जी आपली कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीला तुम्ही जुळणे खूप महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही कम्युनिटी सोबत राहणार नाही, तोपर्यंत तुमच्यापर्यंत अपडेट्स आहेत ते पोहोचणार नाही. आणि कम्युनिटी शिवाय तुम्ही एकटेच ग्रोथ करू शकता, पण तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात. त्यासाठी कम्युनिटी जॉईन करणे खूप महत्वाचं आहे. तर कम्युनिटी जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्याआधी मी गोष्ट सांगतो. आपण यानंतरचा जो व्हिडिओ पाहणार आहोत, त्या व्हिडिओ मध्ये एक खूप मोठी लर्निंग आहे. आता असं काही आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल गोलची सेटिंग करणार आहोत. येस, फायनान्शियल गोल, तुमचे जे काही फायनान्शियल गोल त्यांना सेटिंग कसं करायचं. कारण डायरेक्शन शिवाय डेस्टिनेशन मिळत नाही, आणि गोल शिवाय फायनान्शियल फ्रीडम मिळत नाही. त्यासाठीच आपण एक पॉवरफुल फायनान्शियल गोल कार्ड तयार करणार आहोत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ते रोज तुम्हाला ऍक्शन घ्यायला प्रेरणा देईल. म्हणूनच पुढचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा, स्किप करू नका. तोपर्यंत थिंक बेटर, थिंक प्लॅन बेटर. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन कॉन्सेप्ट. आणि तो नवीन कॉन्सेप्ट आता मी सांगितलंच आहे, तर तुम्ही तो नक्कीच जॉईन करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत तर ओके.